जसं की आधीच्या व्हिडिओत सांगितलं होतं, आम्ही चाललो होतो फिरायला. तर मग काय भरलं 3 रुपयाचं पेट्रोल आणि झाली सुरू चर्चा कुठं जायचं ते. शेवटी झालं बा फायनल. शेवटी फायनल झालं आमचं कसार साई डॅम. आणि आमचे दादा म्हणे, "का रे बुट्ट्यो, जमते का मला गाडी?" आम्ही म्हटलं, "चल ना दादा, तूच तर आमचा राजा आहे, चल आता." दादाने काय चालवली गाडी, मग एकदम का हळूच नाही, एकदम भस्कन. त्यात लागलं मग आम्हाला रस्त्यात पाणी. पण आम्ही काही थांबलो नाही, चलाच म्हटलं आता डॅमवर. मग काय निघालो बा डॅमच्या रस्त्यानं. आणि आमचा गडी म्हणतो, "चला रे बा लवकर." मग आलो काय, अरे बापरे म्हटलं, काय भारी व्ह्यू आहे हा, मस्त एकच नंबर म्हटलं, चला. मग काय आमचा गडी म्हणते, "चला बा," म्हणते, "मला बोटीत बसायचं आहे," म्हणते. आता म्हटलं झालं आता मस्त, चला बरं म्हटलं आता बोटीत बसू म्हटलं. बसलो बा बोटीत. पण गडी म्हणे, "मी पाण्यात हात टाकू काय करू?" काही समजेच नाही आमच्या गड्याले. पण आमच्या गड्याला म्हटलं, "चला आता आपण जाऊ जेवायला." मग आलो जेवण करायला. आणि काय सांगू, केलं मग एकदम मस्त भारी जेवण. थोडं बसलो तिथं, मस्त आराम केला. काय फोटो तर सगळेच जण काढते, मस्त घेतले फोटो काढून. आणि शेवटी आमचा गडी भल्ला त्रास देऊ लागला तिथं ससेले. चलच म्हणजे असा घरी घेऊन. म्हटलं, "नाही रे बा, असं काही घरी घेऊ नको," म्हटलं. गप्पा मारून झाल्या आणि त्याला समजावलं बा, तो काय ऐकी नाही. म्हटलं, "चला इथं मस्त कॅम्पिंगसाठी जागा आहे, तुम्हाला जर यायचं असलं तर इथं कॅम्पिंग करू शकता." पण हे सध्या बंद होतं. मग तिथे काय मस्त बैल पाहिले, बदकं गितकं पाहिले, वा मस्त होते बदकं गितकं तिथचे. त्यासाठी काय आम्ही काही खायला आणलं नाही. आणि आमच्या गड्याला मग भल्लं जीवार आलं, बदकच घ्या म्हणे घरी. आणि आम्ही काही घेतला नाही. पण गड्याच्या आलं जीवार. मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ सांगा, लाईक